आपल्या मालिकेकडे. आज आपली खेळ आणि खेळाडू ही मालिका असते. युवा मित्रांनो, या मालिकेअंतर्गत जुदो प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर रविभूषण कदम सर यांची आपली युवा मैत्रीण पूनम मेश्राम हिने घेतलेली मुलाखत आता ऐकूया. नमस्कार युवा मित्र मैत्रिणींनो, युवावाणी या कार्यक्रमात मी तुमची युवा मैत्रीण पूनम मेश्राम सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला कोणता ना कोणता खेळ खेळण्याची आवड असते. पण मित्रांनो, कसं असतं, वाढतं वयानुसार आपण त्या खेळाकडे कधी विशेष लक्ष देत नाही आणि आपली जी खेळाविषयीची जी आवड आहे तर ती फक्त आणि फक्त एक आवड म्हणून मर्यादित राहते. तर मित्रांनो, ही अडचण दूर करण्यासाठी युववाणी या कार्यक्रमामध्ये दर बुधवारला आपण खेळ आणि खेळाडू या मालिकेअंतर्गत विविध खेळाडूंविषयी बातचीत करीत असतोय. त्यांच्या करिअर विषयी आपण जाणून घेत असतोय आणि तसेच त्या खेळाशी संबंधित एखाद्या क्रीडा क्षेत्राशी रिलेटेड असलेल्या प्रशिक्षकाचा इंटरव्ह्यू आपण प्रसारित करतोय. तर मित्रांनो, आज सुद्धा आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत असेच एक सर जे आपल्याला जुदो या खेळाविषयी मार्गदर्शन करणार आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर रविभूषण माणिकराव कदम सर. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया त्यांच्याकडून जुदो या खेळाविषयी माहिती. तर नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपण जुदो या खेळाविषयी तर बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण आपला परिचय तुमच्या शब्दात युवा श्रोत्यांना सांगावा. मी डॉक्टर रविभूषण माणिकराव कदम, संचालक शारीरिक शिक्षण विभाग, बाबू कला, नाभ वाणिज्य व बाप्पा विज्ञान महाविद्यालय दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथे गत 22 वर्षापासून कार्यरत आहे. मी या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय जुदो स्पर्धेत सहभाग घेतला आहे, ज्याचं नाव आहे साऊथ एशियन फेडरेशन गेम्स स्पर्धा, ज्या 1993 मध्ये ढाका इथे झाल्या होत्या. त्यात मला सुवर्णपदक प्राप्त झाले होते. आणि दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा साऊथ एशियन फेडरेशन गेम्स, ज्या भारताने आयोजित केल्या होत्या मद्रास चेन्नई येथे, तिथेही मी सुवर्णपदक या खेळात प्राप्त केले होते माझ्या वजन गटात. तसेच मला या खेळाचा सर्वोच्च महाराष्ट्र शासनाचा अवॉर्ड आहे, तो म्हणजे शिव छत्रपती पुरस्कार, जो मला 1991-92 मध्ये प्राप्त झालाय. या खेळात मी बऱ्याच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतलाय आणि बऱ्याच वेळा सुवर्णपदक विजेता राहिलो आहे. तसेच 10 राष्ट्रीय जुदो स्पर्धेत सहभाग घेऊन त्यात सुवर्णपदक आणि रौप्य पदक विजेता राहिलो आहे. तसेच अखिल भारतीय विद्यापीठ जुदो स्पर्धा, ज्या विद्यापीठ स्तराच्या राष्ट्रीय स्पर्धा असतात, त्यामध्ये मी 5 वेळा सहभाग घेतला असून त्यामध्ये मला 2 वेळा सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. खेळासोबतच मी BSc ऍग्रीकल्चर, BPEd, MPEd आणि UGCची नेट परीक्षा पास केली आहे आणि त्यानंतर जुदो या खेळातच मी PhD केली आहे. त्याचा विषय आहे अनालिटिकल स्टडी ऑफ कॉन्ट्रीब्युशन ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ जुदो इन इंडिया. याप्रमाणे मी एज्युकेशन आणि खेळ या दोन्ही प्राप्त केलंय सगळं. सर, नक्कीच ह्या सगळ्या शिक्षणासाठी तुमचं अभिनंदन. कारण तुम्ही अल्प शब्दात जरी म्हटलं तरी हा तुमचा भरपूर परिचय झालेला आहे. सर, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की सर, जुडो म्हणजे नेमकं काय? जुदो हा 2 शब्दापासून बनला आहे, जू आणि डो, JUDO, जुदो. याला बरेच जण जुडो असं म्हणतात, पण द चा उच्चार आपल्याकडे केला जातो आणि ऍक्च्युअली तसं जुदो म्हणून आहे. जू मीन्स जेंटल आणि डो मीन्स वे. इट्स अ जेंटल वे गेम. सभ्यताने खेळली जाणारी ही एक जापनीज कला आहे, जी जपान मध्ये फार लोकप्रिय आहे आणि हा त्यांनीच खेळ डेव्हलप केला आहे. जुदो हा खेळ खेळताना एका खेळाडूला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? जुदो खेळ सुरू करण्या अगोदर सगळ्यात पहिले बरेच जण याचं कन्फ्युजन करतात. जुदो कराटे असं म्हणतात. पण टोटली जुदो हा कुस्ती सारखा खेळ आहे. कुस्ती ज्याप्रमाणे आपण सगळ्यांना माहित आहे, भारतीय कुस्ती, त्याचप्रमाणे जुदो या खेळामध्ये एक विशिष्ट पोशाख असतो. तो पोशाख घालून आणि तो ड्रेस पकडून आपण समोरच्या अपोनंटला, प्रतिस्पर्धीला खाली पाडतो किंवा त्याला चोक करतो किंवा त्याला लॉक करतो. अशा प्रमाणे हा खेळ आहे.
अच्छा सर, जुदो या खेळाचे रूल्स काय असतात? जर आपण खेळत असताना अपोनंटला पाडतो, हं. आता पाडल्यानंतर कसं त्याचं स्कोरिंग करायचं, तर जेव्हा आपण प्रतिस्पर्धीला खाली पाडतो तर लार्जली ऑन बॅक म्हणजे पूर्ण पाठीवर विथ फोर्स अँड स्पीड, त्यात फोर्स असला आणि स्पीड असला तो खेळाडू नॉकआउट होऊन जातो. ज्याप्रमाणे बॉक्सिंगमध्ये पाडल्यानंतर 10 वेळा काउंटिंग होते आणि 10 पर्यंत काउंटिंग केल्यावरही उठत नाही, त्याचप्रमाणे जुदोमध्ये जर एखादा खेळाडू लार्जली ऑन बॅक विथ फोर्स अँड स्पीड नी पडला तर इप्पॉन म्हणजे पूर्ण 1 गुण आणि आपण तिथे स्पर्धा जिंकलो. हा स्टँडिंग मध्ये झाला. दुसरा, जर अपोनंटला आपण 20 सेकंद खाली जखडून ठेवलं, त्याला ओसायवाजा म्हणतात. ग्राउंड टेक्निक्स इंग्लिशमध्ये नाव आहे, जॅपनीज मध्ये ओसायवाजा म्हणतात. जर आपण त्याला अशा विशिष्ट टेक्निकमध्ये 20 सेकंद पर्यंत जखडून ठेवलं तर आपल्याला खाली इप्पॉन मिळतो. आणि तिसरा म्हणजे जर अपोनंटला आपण चोक लावला, स्ट्रँगल केलं, जुडोच्या ड्रेसनी, अपोनंटच्या ड्रेसनी आपण त्याला स्ट्रँगल करतो, तेव्हा तो एक तो बेहोश पडतो, तेव्हा आपण जिंकतो. किंवा तो स्वतः टॅप करतो, टॅप इन द सेन्स तो स्वतःला मी मीन्स मी हरलो असं तो मॅटवर टाळी वाजवतो किंवा अपोनंटच्या अंगावर टाळी वाजवतो, तेव्हा आपण दिला जातो. याप्रमाणे स्टँडिंग इप्पॉन, नेवाजामध्ये इप्पॉन, लॉकमध्ये इप्पॉन आणि चोकमध्ये. लॉकमध्ये काय असतात, जो आपला एल्बो जॉईंट आहे, इथे अपोनंट लॉक लावतात एल्बो जॉईंटला आणि त्याचप्रमाणे मायता अपोनंट टॅप केलं तर इप्पॉन होतो. याप्रमाणे या खेळाचं स्कोरिंग आहे. अच्छा, आणि सर, जुदो या खेळाची सुरुवात कशी आणि कधीपासून झाली, तर याविषयी काय सांगाल सर? जुदो या खेळाची सुरुवात जपानमध्ये झाली. याचे सर्वश्री श्रेय फाउंडर डॉक्टर जिगोरो कानो यांना जाते. डॉक्टर जिगोरो कानो लहानपणी जुडो शिकत होते. जुजुत्सू नावाचा एक खेळ खेळत होते ते ऍक्च्युली पहिले. पण जुजुत्सू हा खेळ करता करता आणि सराव करता करता त्यांना बऱ्याच इजा होत होत्या, त्यांचे जॉईंट्स तुटत होते. त्यामुळे डॉक्टर जिगोरो कानोंना पहिल्यांदा वाटलं की या जुजुत्सू टेक्निक्स मध्ये जे कठीण टेक्निक्स आहेत ते काढून आणि त्या काही टेक्निक्स मध्ये त्यांनी परिवर्तन केले आणि स्वतःचा एक नवा खेळ काढला, ज्याला जुदो असे नाव दिले. अच्छा, आणि सर, जुदो हा खेळ ऑलिम्पिक मध्ये कसा काय आला मग? याचे श्रेय फाउंडर डॉक्टर जिगोरो कानो यांनाच जाते. यांनी जुडोचे ऑलिम्पिक्स मध्ये डेमॉन्स्ट्रेशन दिले. सगळ्या लोकांना सांगितलं, ऑलिम्पिक कमिटीला सांगितलं की हा खेळ कसा आहे, त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आणि याप्रमाणे 1964 साली जपानमध्ये होऊ घातलेल्या त्यांनी पहिल्यांदा जुदो स्पर्धा ऑलिम्पिक्स मध्ये आले. अच्छा सर, भारतात या खेळाची सुरुवात कशी काय झाली? भारतात या खेळाचे श्रेय आपण रघुनाथराव दामोदर खानिवाले या सरांना जाते. अच्छा, रघुनाथराव दामोदर खानिवाले सर हे जगप्रसिद्ध अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे ते प्रशिक्षण घेत होते. अच्छा, आणि प्रशिक्षण घेता घेता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे ज्ञानेश्वर देशपांडे यांना जपानमध्ये जुदो ही कला शिकण्यासाठी पाठवण्यात आले होते. अच्छा, पण ज्ञानेश्वर देशपांडे यांचा शोल्डर बाजू ही निखळल्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात आला आणि त्या ठिकाणी रघुनाथराव दामोदर खानेवाले सरांना जपानमध्ये जुदो शिकायला पाठवण्यात आले. सरांनी जुदो तिथे शिकले आणि परत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मध्ये येऊन आणि जुदोची सुरुवात केली. त्यानंतर सरांनी प्रथम पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये जुदोची खरी सुरुवात 1940 मध्ये केली. त्यांच्यासोबत LK डागा सर आणि डॉक्टर पिसोळकर हे हैदराबादचे आणि LK डागा सर हे मुंबईचे, या तिघांनी मिळून राज्यस्तरीय जुदो स्पर्धाचे आयोजन केले आणि या खेळाचा राष्ट्रीय स्पर्धा प्रथम हैदराबादमध्ये त्यांनी आयोजित केली आणि ज्याच्यामुळे राज्यात सोबतच राष्ट्रीय स्तरावर या खेळाचा प्रचार व प्रसार केला. सर, जुडो खेळण्यासाठी खेळाडूंना कोणत्या क्रीडा साहित्याची आवश्यकता असते? जुदो खेळण्यासाठी सर्वात पहिले जर नवा जुदो खेळाडू आला तर त्याला एक जुदोगी मीन्स जुदो ड्रेस हा घ्यावा लागतो, कारण जुदो ड्रेस शिवाय आपण जुदो खेळत नाही. मी खेड्यामध्ये शिकवतो आणि मला हा खूप प्रॉब्लेम गेला. टेलरकडनं जुडोचे ड्रेस शिवून घेतले आणि विद्यार्थ्यांना दिले. सोबतच काही कंपनीने
1000 रुपयापर्यंत जुडोचे ड्रेस तयार केले आणि ते आता आम्ही विद्यार्थ्यांना घ्यायला लावतो. म्हणजे जर बेसिक जुडो करायचं असेल तर आम्ही 1000 रुपयाचा पर्यंत जुडोचा ड्रेस घ्यायला लावतो आणि जर विद्यार्थी पुढे राष्ट्रीय स्पर्धात गेला तर त्यांना 5000चा ड्रेस घ्यावा लागतो. कारण जुडो आता 2 ड्रेसमध्ये खेळला जातो. 2 कलर असतात, कलर व्हाईट आणि दुसरा ब्ल्यू. हा याच्यासाठी की बरेचदा जुडोच्या स्पर्धा होत असताना असं कळायचं नाही की एवढी स्पीड असायची टेक्निक्स मध्ये की जज किंवा रेफरी हे ठरू शकत नव्हते की हा टेक्निक कोणी मारला. त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी होत होती. त्यामुळे जॅपनीजनी या 2 कलरमध्ये जुडो स्पर्धा खेळायची असं ठरवलं आणि ते आता भारतात सुरू झालंय. सोबतच राज्यस्तरीय जुडो स्पर्धेतही 5000चा ड्रेस घेणे फार आवश्यक आहे आणि त्यानुसार खेळला जातो. सर, तुम्ही आपल्या कॉलेज लाईफ मध्ये या खेळासाठी विशेष कोणते प्रयत्न केलेले आहेत तर ते जाणण्यासाठी आमचे युवा श्रोते खूप उत्सुक आहेत. सगळ्या युवकांना इथे सांगू इच्छितो की जुडो हा खेळ फार उपयुक्त आहे. याच्यामुळे स्ट्रेंथ येते, पर्सनॅलिटी वाढते. सोबतच मेडिटेशन इथे जुडो मध्ये फार विचारपूर्वक करून खेळावं लागतं. कारण क्षणात आपण हारलो तर आपल्याला हारही पचवणं कसं पचवायची हे आपण शिकतो. जुडो मध्ये एक साधा रूल आहे की आपण जुडोच्या मॅटवर आलो की आपण रे करतो. रे मीन्स आपण कमरेतून समोर झुकतो आणि समोरच्याला नमस्कार करतो, अभिवादन करतो. तर काय होते, कुठली स्पर्धा जेव्हा सुरू होते तेव्हा आपण मॅटवर जातो तेव्हा रे करून जातो. परत आपल्या अपोनंटला आपण रे करतो आणि आपण हारलो किंवा जिंकलो तर दोन्ही वेळा आपल्याला रे करणं फार आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे जीवनात असे असंख्य प्रसंग येतात की ज्यामुळे आपल्याला क्रोध येतो. तर या खेळाच्या माध्यमातून आपण सहज हा आपला जो क्रोध आहे आपण हा शांत होऊ शकतो, कंट्रोल करू शकतो. दुसरं म्हणजे आपण कधी हारलो, मॅटवर हारलो तर आपण अभिवादन करून तो स्वीकारतो. तसंच जीवनात आपल्याला प्रत्येक वेळी यश येईलच हे शक्य नाही. अपयशही येता येता आपण परत जिद्दीने परत सराव करून आपण परत कसं जिंकायचं हा जीवनाचा भाग आहे आणि हेच आपल्याला जुडो शिकवते. तर जुडो हा खेळ मी लहानपणापासून शिकलो आणि पुढे जशी जशी मॅच्युरिटी येत गेली, मला लहान लहान स्कॉलरशिप मिळत गेल्या तर माझी ओढ अजून वाढली की आणि गोल्ड मेडल मिळाल्यानंतर राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जो सन्मान मिळतो आपल्याला. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी आंतरराष्ट्रीय जुडो स्पर्धा बांगलादेशमध्ये प्रथमदा जेव्हा सुवर्ण पदक जिंकले तर पूर्ण स्टेडियम उभे होते. मी बांगलादेशमध्ये असून मी 1 नंबरवर जेव्हा उभं होतो, माझ्या बाजूला बांगलादेश होतं, या साईडला पाकिस्तान होतं. म्हणजे तिचे जे विनिंग बॉक्स असतो त्यावर आम्ही चौघे उभे असताना माझा भारताचा झेंडा वरती जात होता आणि त्यावेळेस राष्ट्रगीत वाजत होते आणि त्या राष्ट्रगीत सोबत पूर्ण बांगलादेशचे प्रेक्षक, खेळाडू सगळेच त्या स्टेडियममध्ये जे पण उपस्थित होते. हा एक जो क्षण आहे माझ्या डोळ्यात त्यावेळेस घळघळ अश्रू येत होते. कारण तो झेंडा जसा जसा वरती जात होता की मला असं वाटलं की आज आय एम फील प्राऊड की माझ्यामुळे हा झेंडा वरती जात आहे आणि 1 नंबरवर आहे आणि आपलं राष्ट्रगीत आज हे माझ्यामुळे वाजत आहे. युवकांनो, हे फार मोठी गोष्ट आहे. अशी गोष्ट फक्त गेम्स, साऊथ एशियन गेम्स, एशियाड गेम्स, ऑलिम्पिक्स गेम्स अशा मोठ्या क्रीडा स्पर्धामध्ये होते. सर, तुम्ही आता दिग्रस येथे प्रशिक्षक म्हणून आहात. जुडो या खेळाविषयी तिथल्या स्टुडंटची मग काय स्थिती आहे? मी जेव्हा आलो दिग्रसला पहिल्यांदा 1999 मध्ये मी कॉलेज जॉईन केलं तर हा पूर्ण एरिया कबड्डीसाठी प्रसिद्ध होता. 99च्या पहिल्या जॉईन झालो त्या दिवसापासूनच मी विद्यार्थ्यांना या खेळाबद्दल माहिती दिली. विद्यार्थी या खेळाकडे आकर्षित झाले. विद्यार्थ्यांना मी जुडो शिकवले पण माझ्याकडे त्यावेळेस मॅट्स नव्हत्या. त्यावेळी मला माझा जो क्लब होता अमरावतीचा, श्री शिवाजी जुडो क्लब अमरावती, तिथे जे माझे प्रशिक्षक होते ते मी त्यांना विनंती केली की मला सर मॅट्स द्याव्या. तर त्यांनी मला काथ्याच्या मॅट्स दिल्या आणि त्या काथ्याच्या मॅट्स मी अमरावतीहून दिग्रसला आणून दिग्रसला 12 मॅट्सवर ज्याप्रमाणे डॉक्टर जुगारो कानोने सुरुवात केली होती जपानमध्ये तेच ध्येय ठेवून मी दिग्रसमध्ये जुडोची सुरुवात केली. आणि पाहता पाहता माझे विद्यार्थी शालेय स्पर्धामध्ये जिंकू लागले, डिव्हिजन मध्ये जिंकू लागले, पुढे राज्यस्तरीय जुडो स्पर्धामध्ये जिंकू लागले. याचप्रमाणे माझ्या काही विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मध्ये सुवर्णपदक घेणं सुरू केलं आणि नॅशनलला क्वालिफाय झाले. त्यानंतर राष्ट्रीय जुडो शालेय स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी रौप्य पदक आणि कांस्य पदक हे आणणे सुरू केले. सोबतच
विद्यापीठात महाविद्यालयीन जुदो स्पर्धामध्ये जे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं आजही वर्चस्व आहे त्याला आम्ही टक्कर देऊ शकलो. आज त्यांचे 4 खेळाडू असतात तर माझ्याही टीम मध्ये 4 खेळाडू असतात. तर ही फार मोठी गोष्ट आहे की एक खेड्यातून जिथे जुदो काही नव्हतं हे 21 ते 22 वर्षात आज माझे विद्यार्थी राज्यस्तरीय जुदो स्पर्धेत नाव कमवत आहे. तसेच राष्ट्रीय जुदो स्पर्धेतही माझे विद्यार्थी आज नाव कमवत आहे. नक्कीच सर, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही सर की तुम्ही एक शून्यातून विश्व निर्माण केलं. कारण एखाद्या ग्रामीण क्षेत्रामध्ये या गेमचं इम्पॉर्टन्स तिथल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगणं आणि त्यांना ते डोक्यात बसणं खूप इम्पॉसिबल आहे सर. आणि ते कार्य तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे, तर त्याबद्दल नक्कीच अभिनंदन सर तुमचं. धन्यवाद. मुलं आणि मुली दोघेही हा खेळ खेळू शकतात का? मुलं आणि मुली हा गेम दोन्ही खेळू शकतात. अच्छा. मुलांच्या स्पर्धा अलग असतात, मुलींच्या स्पर्धा अलग असतात. शालेय स्पर्धामध्ये 14 वर्षाखाली, 17 वर्षाखाली, 19 वर्षाखाली, तसेच खुल्या जुदो स्पर्धा यामध्ये मुला मुलींच्या वयोगटानुसार आणि त्यांचं जो वजन गट आहे असे क्लासिफिकेशन केलं आहे. त्यानुसार सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर या मुलींच्याही स्पर्धा होतात आणि मुलीही सगळ्या स्पर्धामध्ये सहभागी होतात. एक जुडो प्लेयर या खेळामध्ये आपलं करिअर घडवू शकतो का? तर मी खेळाडूंना हे सांगू इच्छितो की सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण खेळता खेळता या खेळाचे प्रशिक्षक बनू शकतो. महाविद्यालयामध्ये आपण संचालक शारीरिक शिक्षण या पोस्टपर्यंत जाऊ शकतो. सोबतच आता काय केलंय, आपण आंतरराष्ट्रीय लेवलवर चांगलं प्रदर्शन केलं. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जर ऑलिम्पिक्समध्ये आपण स्पर्धेमध्ये कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळाडूंनी जर चांगलं नाव कमवलं, वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये जर मेडल्स काढले आपण, तर आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र उपजिल्हाधिकारी पद या पदापर्यंत आपल्याला नियुक्त करतो. आत्मसंरक्षण, सेल्फ डिफेन्स, मुलीकरिता हा खेळ कसा महत्वाचा आहे? आजची आपण परिस्थिती पाहत आहोत की किती अत्याचार आपण रोज पेपरमध्ये वाचतो, तर आपल्याला फार वाईट वाटतं की आपण काही करू शकतो. मी यावेळेस सगळ्यांना आवाहन करतो, युवकांना, युवतींना सांगू इच्छितो की तुम्ही कोणताही मार्शल आर्ट खेळला पाहिजे. तर जुदो मध्ये सगळ्यात पहिले आपण स्वतःला कसं वाचवायचं हे त्यात बेसिक फॉलिंग टेक्निक्स असतात. ती फॉलिंग टेक्निक्स करता करता आपलं शरीर कसं मजबूत होतं हे आपल्याला कळत. आपण हे टेक्निक्स करताना पुढे जुडो शिकताना जसं जसं आपण जुदो शिकतो मग आपण स्पर्धा खेळतो. स्पर्धा खेळताना लहान मुलींपासून मोठ्यापर्यंत जर आपण खेळत गेलो तर आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वाढते, आपले हाडे, जॉईंट्स, मस्क्युलर बॉडी सगळं डेव्हलप होतं आणि विशेष म्हणजे आपण मेंटली टफ होतो. कारण हा खेळ खेळता खेळता आम्ही जेव्हा लहान मुलांना पाहतो जे 7 वर्षाचे असतात ते मॅटवर जातात तर त्यांना काहीच कळत नाही, ते फक्त खेळत असतात मुली. तर त्यावेळेस इतकं आवडतं, पण त्या मुलींना काही टेन्शन नसल्यामुळे ते बिंदास खेळतात आणि हाच बिंदास लहानपणापासून मोठ्यापर्यंत त्यांना डेव्हलप झाला. तर त्या जो प्लॅटफॉर्म असतो नॅशनल लेवलचा किंवा इंटरनॅशनल लेवलचा, जेव्हा तो त्या 5-5, 10-10 हजारच्या क्राऊडमध्ये खेळतात तर त्यांना काही कुठली भीती वाटत नाही. तसंच ह्याच मुली जेव्हा समाजात वावरतात तर यांच्यापासून सगळेजण घाबरतात आणि या मुलींना फुल कॉन्फिडन्स असतो की मला कोणीही काही करू शकत नाही. कारण ह्या इतक्या मेंटली टफ असतात. एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये गेल्यावर त्यांचं जे मेंटल टफनेस येते ते समाजात वावरताना 1-2 काय ते 5-6 जणी असले ते सहज निपटू शकतात. म्हणजे विशेष म्हणजे मजबूती येते या खेळाने, मेंटल टफनेस आणि पर्सनॅलिटी फार मोठी डेव्हलपमेंट आहे. मार्शल आर्ट खेळला पाहिजे आणि जुदो हा अटॅकिंग आणि डिफेन्सिव्ह असा दोन्ही खेळ, स्वतःला कसं वाचवायचं आणि कसा अटॅक करायचा हे दोन्ही या खेळातून शिकवल्या जाते. म्हणून आत्मसंरक्षणासाठी जुदो हा खेळ मुलींसाठी तर फारच आवश्यक आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने मार्शल आर्ट म्हणून जुदोचाही समावेश केला आहे की मुलींनी जुडो शिकावं. अच्छा सर, एक बेस्ट जुडो प्लेअर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष काय प्रयत्न करायला पाहिजे? जर आपल्याला एक चांगला खेळाडू व्हायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला फार कठोर मेहनत करणं फार आवश्यक आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितलेली ही माहिती खेळाडूंसाठी खूप उपयुक्त ठरेल. तर सर, जाता जाता युवा श्रोत्यांना महत्वाचा असा काय संदेश द्याल? मी हेच सांगेल की तुम्ही कुठलाही खेळ खेळा पण त्यामध्ये 100% तुम्ही द्या. आमचे गुरु नेहमी सांगायचे, समय की तुम कदर नहीं करोगे तो समय तुम्हारी कदर नहीं करेगा. नक्कीच हे एक साधं मी युवकांना इथे सांगू इच्छितो की प्रत्येक क्षण तुम्ही आपल्या करिअर बद्दल विचार करा.
प्रत्येक क्षण जर तुम्ही स्पोर्ट्समध्ये आहे तर तुम्ही एवढं मोठं जे क्षेत्र आहे ऑलिम्पिक, एक ज्याला आपण खूप मोठं मान सन्मान, जेव्हा प्रत्येक खेळाडूला वाटतं की मी ऑलिम्पिक्स खेळलो पाहिजे, पण त्या ऑलिम्पिक्स खेळासाठी लहानपणापासून आपल्याला सराव करावा लागतो आणि इतकी प्रचंड मेहनत करावी लागते. पण एक वेळा जर तुम्ही ऑलिम्पिक मेडलिस्ट झाले तर तुमचं पूर्ण करिअर बनलं. आता सगळ्यात पहिले महिलांनी आपल्याला ऑलिम्पिक्स मध्ये मेडल दिलं. कर्नाम मल्लेश्वरीनी वेटलिफ्टिंग मध्ये आणलं, त्यानंतर लिएंडर पेसनी आणलं, त्यानंतर सायना नेहवालने आणलं. हे सगळे आता करोडपती झाले. म्हणजे काय असतं, आपण जेव्हा खेळतो साधारण तेव्हा आपल्याकडे कोणी पाहत नाही, पण जेव्हा आपण सर्वोच्च शिखर गाठतो तर आपल्याला पूर्ण भारत आपल्याला ओळख. ही एक स्पोर्ट्सची, खेळाची फार मोठी गोष्ट आहे की आपण वर्ल्ड फेमस होतो. ज्याप्रमाणे आपल्या प्राईम मिनिस्टरला सगळेजण ओळखतात भारतात, त्याप्रमाणे जर खेळाडूंनी ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलं तर त्याला पूर्ण भारतच नाही तर विश्व ओळखतो. यासाठी मी सगळ्यांना युवकांना सांगू इच्छितो की जर तुम्ही खेळत आहात तर ऑलिम्पिक शिवाय टार्गेट ठेवू नका. ऑलिम्पिकचं ध्येय ठेवून जर 10 वर्ष मेहनत केली, आणि हे 10 वर्ष आपल्याला लहानपणापासूनच सुरुवात करणे फार आवश्यक आहे, तेव्हा आपण 21व्या वर्षी सुवर्ण पदक जिंकतो. अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक जिंकले, त्याच्यापूर्वी त्याला कोणीच ओळखत नव्हतं. पण अभिनव बिंद्रा नंतर प्रत्येक ऍड मध्ये, भारताच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आयकॉन झाला की त्यांनी शूटिंग मध्ये पहिल्यांदा भारतासाठी सुवर्ण पदक आणले होते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण नक्कीच जर मेहनत केली तर आपल्याला यश प्राप्त होईल. नक्कीच सर, खूप छान संदेश तुम्ही दिलेला आहे आणि जुदो या खेळाविषयी माहिती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सांगितलेली आहे. सर, आज आपण इथे आलात त्याबद्दल युवा आणि टीमच्या वतीने आपले आभार व्यक्त करते आणि आजच्या पुरता आपला निरोप घेते. नमस्कार. नमस्कार. युवा मित्रांनो, आताच आपण खेळ आणि खेळाडू या मालिकेअंतर्गत जुदो खेळाचे प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर रविभूषण कदम सर यांची आपली युवा मैत्रीण पूनम मेश्राम हिने घेतलेली मुलाखत ऐकलीत. युवा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. करेक्ट पूनम. असं म्हटलं जातं की उम्मीदों से बंधा एक जिद्दी परिंदा है इंसान, जो घायल भी उम्मीदों से है और जिंदा भी उम्मीदों पर. युवा मित्रांनो, चालणारे 2 पाय किती विसंगत, एक मागे असतो, एक पुढे असतो. पुढच्याला अभिमान नसतो आणि मागच्याला अपमानही नसतो, कारण त्यांना माहित असतं की